हे बघ आता तुझ्यासाठी मी काय आणले आहे. छान आहे ना? बघ कशी आहे, छान. मनू, बाबांनी तुझ्यासाठी खास खरेदी करून आणलंय. हा, माझ्याकरता सुद्धा कधी काय आणलं नाही, पण तुझ्याकरता हौसेनी सगळं काही आणलंय. अगो, चक्क माझ्याकडून तुझं बांगडीचं माप घेऊन गेले आणि बांगड्या आणल्यात तुझ्याकरता. या बघ. सोडा. बाबा ऐका ना, मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय तुम्हाला. प्लीज ऐका. एवढं काय महत्वाचं सांगायचंय तुला? अहो, तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. मनू, म्हणजे मानसी, तू आणि अनिकेत. हो काका. आम्ही लग्न केलंय. बाबा हात नको लावू मला. बाबा, मला मान्य आहे मी चूक केलीये, पण लग्न झाल्यापासून एकही दिवस मी शांत झोपले नाहीये. हो, सतत तुम्हाला न सांगता लग्न केल्यामुळे मला बाबा ऐका ना. बाबा 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 प्लीज थांबा ना. काका बाबा काका हो, थांबा ना काका. बाबा प्लीज. थांबवते ना काका. पण ना. काका थांबा ना काका. थांबवते ना काका. पण ना. काका थांबा ना काका. बाबा 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 काय कर. बाबा ऐका ना प्लीज. प्लीज वर चला ना. बाबा ऐका ना. बाबा ऐका ना. अहो, ऐका माझं, मी काय म्हणते ते. अहो, चला आतमध्ये. निर्मला सोड मला. चार चौघ बघतायत. चला आतमध्ये. निर्मला सोड. चला आतमध्ये, मी सांगते ना तुम्हाला. चला. प्लीज चला ना. चला प्लीज. चला. मनू, अच्छा चल चल. अच्छा, या या तुम्ही. मेघा, त्याला घेऊन ये. बाबा बसा. या, बसा इथे. बसा बरं. बसा खाली. शांत व्हा. मेघा, पाणी घेऊन ये जा.
बाबा बाबा पाणी प्या. घ्या ना पाणी बाबा. घ्या. तुला माहित होतं ना हे? तू हजर होतीस ना? बाबा नाही. अहो अहो मी काय म्हणते, आता म्हणण्यासारखं काही शिल्लक उरलंय का निर्मला? सत्यजित हॅलो सत्यजित. सत्यजित इथे घरी खूप घोळ झालाय रे. मनू आणि अनिकेतने काही दिवसांपूर्वी लग्न केलं होतं आणि आज ते घरी सगळ्यांना कळलंय. मला कळत नाही रे मी काय करू. आई बाबा खूप चिडलेत. मला खूप भीती वाटते. बाबा बोला ना माझ्याशी. बाबा बोला ना माझ्याशी. अहो सगळं संपलंय. तुला मला काय वाटतं ना, याला आता नया पैशाचा अर्थ उरलेला नाहीये निर्मला. लक्षात येतंय का तुझ्या? काका शांतपणे बोलूयात का? मला कळतंय की तुम्हाला धक्का बसलाय, तुम्हाला त्रास होतोय, हे मी समजू शकतो. पण मी तुम्हाला सांगतो की बाहेरचेच आता जास्त जवळचे झालेत. त्याच्यामुळे आपली पायरी समजून वागायचं बरं का आता निर्मला. हा? बाबा असं काही नाहीये. तुम्हाला चांगलंच माहितीये बाबा. बाबा बाबा लहान होती, 4-1 वर्षांची होती ही मनू. हे मनू म्हटलेलं चालेल ना आम्ही? हं? बालवाडीत टाकली होती तिला. तिचा वर्ग सुटेपर्यंत मी बाहेरच बसून असायचो. दर 10 मिनिटांनी बाहेर येणार आणि डोकावून पाहणार. बाबा गेला तर नाही ना? आहे ना? का का? कारण तेव्हा गरज होती बापाची आणि आता गरज संपली आहे. परस्पर निर्णय घेतले जात आहेत घरात. हो ना? बोर्डाची परीक्षा होती हिची 10वीची. 3 तास आतमध्ये बसलेली असायची ना, तेव्हा 3 तास मी बाहेर बसलेलो असायचो. मनूला आवडतात ना ती काळी द्राक्ष आणि पाण्याची बाटली घेऊन बसलेलो असायचं. पेपर संपल्याबरोबर ती येईल, तिला भूक लागलेली असते ना. का करायचो मी हे? का जायचो? कारण आपला बाप बाहेर आहे हा तिला आधार होता. शांतपणे पेपर लिहू शकेल. काय? कारण तेव्हा गरज होती बापाची. आता गरज संपली आहे. नाही बाबा असं काही नाहीये. कोण बोलतंय मध्ये मध्ये? हा आवाज माझ्या ओळखीचा वाटत नाहीये. कोण आहे? बाबा मला मारा तुम्ही. मारा माझ्यावर ओरडा. मला राग व्हा पण बोला बाबा माझ्याशी. बाबा बोला माझ्याशी.
रे बाबा. मिस मानसी, आतापर्यंत आयुष्यात खूप मुली आल्या आणि गेल्या. तुमच्यासारखी किक नाही हो पण कुठल्याच मुलीत. तुमची जी काय किक आहे ना, माणूस पण काय गमतीशीर प्राणी असतो ना. जे मिळवायला अवघड वाटतं साला तेच हवं असतं. मिस मानसी, इतक्या सहजासहजी तुम्ही मायापासून लांब नाही जाऊ शकत. समर सर, मानसीने लग्न केलंय. तिचा मित्र अनिकेत याच्याशी लग्न केलंय तिने. काय? नाही, मलाही आत्ताच कळलं. मिस मानसीने लग्न केलं? आयुष्यात मला शंका आलीच होती. मिस मानसी त्या ड्रायव्हरशी लग्न केलंय मिस मानसींनी. काकू, मी बोलू का? तुम्ही मला नीट ओळखता आणि तुम्हाला माहितीये की मी आता कशातच काही अर्थ उरला नाही अनिकेतराव. अनिकेत राव? तू या लफंग्याला राव बिव म्हणतेस? अगं, राव बिव हे जावयासाठी वापरायचं असतं आणि हा माझा जावई नाही. बाबा प्लीज, त्याला लफंगा वगैरे काहीतरी म्हणू नका हो. ठीक आहे. बघ, त्यांचा राग आपणच समजून घ्यायला पाहिजे. अरे वा, तू मला समजून घेणार? तू मला समजून घेणार? मग ज्या वेळेस हिच्या गळ्यामध्ये हार घातला आणि फेरे मारले त्यावेळेस तुझी अक्कल कुठे शेण खायला गेली होती? त्यावेळेस बाप म्हणून मला समजून घेता नाही आलं का तुला? जाऊ दे, त्याला बोलण्यात काय उपयोगी? आपलाच दाम खोटा ठरला, त्याला कोण काय करणार? काकू प्लीज, यात मनुष्य काहीच चूक नाहीये. तुम्हाला जे काही बोलायचं ना ते प्लीज मला बोला. ऐकलत का? म्हणजे आता आपल्या पोटच्या गोळ्याशी बोलायची परवानगी सुद्धा हे महाशय देणार. म्हणजे आपल्याला जर आपल्या मुलीशी बोलायचं असेल तर रितसर आपण विनंती अर्ज लिहायचा. मग तो अर्ज हे बघणार, आपण विनंती करायची, आम्ही आमच्या मुलीशी बोलू शकतो का प्लीज सांगा ना. मग हे त्या विनंती अर्जावर विचार करणार, त्याच्यावर सही देणार, शिक्का देणार आणि मग आपण तोंड उघडायचं. हो ना? बाबा, त्याला तसं म्हणायचं नव्हतं हो. हे बघा, नाही नाही नाही, तुम्हाला तर अवश्य आशीर्वाद द्यायला बोलावणार. तुम्ही तर उपस्थित होता ना यांच्या शाही लग्न सोहळ्यात.
आमच्या आशीर्वादापेक्षा तुमचे आशीर्वाद महत्वाचे नाही का? मेघा, मोठी बहीण आहेस ना मनूची? हा, तिला एक कळत नाही, पण ती जर चुकली तर तुला कान धरता आले नाही तिचे? हा, पुढाकार घेतलास? साखर, अहो गेले कितीतरी दिवस ही गप्पच आहे. नाहीतर काय, अगं स्वतःच्या लग्नाचं भज केलंस ना ते निस्तर आधी निघाली दुसऱ्याला मुंडावळ्या बांधायला. दुसऱ्याला दोष देण्यात काय अर्थ आहे? आपण मूर्ख आहोत बास. खरं, याच्यापेक्षा ना तो बँकेतले पैसे पळवणारा चोर परवडला. गरजू असेल बिचारा, चोरी केली पोटा पाण्यासाठी. नाही, एवढं खरं बोलू नकोस निर्मला, सहन होत नाहीये. बघा, आपल्या पोटच्या मुली असून सुद्धा आपल्या घरात राहून तोंडावर आपल्याला फसवतात, आपल्या जन्मदात्याला फसवतात. यापेक्षा दुसरी फसवणूक काय असणार आहे आयुष्यात? मला ना खूप अभिमान होता हो माझ्या मुलींचा. एक समाधान होत. वाटायचं नाहीयेत आपल्याकडे 4 पैसे, नाहीयेत दागदागिने, पण माझ्या मुली सोन्यासारख्या निघाल्या. अभिमानाने मान ताट करून जगायची मी लोकांच्या समोर. पण कसलं काय, येताना शेण का नाही आणलंस ग आमच्या तोंडात घालायला? आई बाबा प्लीज प्लीज शांत व्हा आता. आई बाबा, मला तुमचा प्रत्येक मुद्दा पटतोय. जितकी मनू चुकली आहे ना तितकी मी सुद्धा चुकले. पण माझा एकच प्रश्न आहे की आता पुढे काय? बरोबर आहे काका मेघाचं. तुम्ही सांगा. तुम्ही बुद्धीचे महासागर आहात, आता तुम्हीच सांगा. बाबा, मला माहितीये माझं चुकलंय, तुम्ही माझ्यावर रागावलाय, हवं तर तुम्ही मला मारा. पण माझा एकच प्रश्न आहे, आता ह्यांचं पुढे काय करायचं ते सांगा.